तो चलिए शुरू करते हैं। तर कस काय भाई तुमच्या भाऊची सुरुवात झाली आज डायरेक्ट डागापासून दिवाळीचे डाग तसेच पडून होते। तितक्यात मग काय तुमचा भाऊ डाग मिग काढलाय तितक्यात आपल्या अण्णाची रमेश भाऊची आणि आपल्या भाऊबाईची चर्चा चालू लागली। मग आमचे एजन्सीवाले आले त्याने दिले तर आम्हाला गिफ्ट खा म्हणले जरा दिवाळीची आईशमिश करा म्हणले तर गुलाबजामुन आणि ते जरा चिवड्याचं पाकिट दिले ते। तितक्यात काय मग तुमच्या भावाचा जायचा टाइम झाला जग्गू मामा आलते जरा सतुलेत आम्हाला। तितक्यात मग का भोकरमध्ये आपल्या पाणी चालू झाले की साथ मग आपल्याला जायचं पण टाइम झाला। चला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये। भाऊ अजून वापस आल्याच ओम भाऊचा दर्शन झालता। ओम भाऊ म्हणले काचले काय नाही भाऊ। तितक्यात म्हणले मालक चला बाबू आपलं सामान काढा लागा आजच्या साफसफाईला। तर भाई आज होतं एक काम आमचं इकडचं एका साईडचं जरा राहिलं होतं ते काढून घेतलं भाऊ। मग काय तितकं काढून भाऊ तुमचा गेले जेवायला जेवण मिळून करायला गेले। तितक्यात भेटले आपले दीपक भाऊ 500 रुपये दिलेत भाऊनं मस्त खर्चा कर भाऊ बोले। तितक्यात काय आपले ओम भाऊ येऊन थांबले होते मस्त राईट मध्ये पोज मारत थांबले होते तर बघू शकता आता तुम्ही। तितक्यात काय आमचे मालक म्हणले क्या आज बापू आपल्याला शर्टर ते धुवायचे आहे तर कुठं जाऊ नको। हे बघा आमचे अल्लू शाहूकार कसे बसले तर तितक्यात काय आमचे मालक आम्ही लावल्या दिवा मस्त कसं झगमग दिसायला आपलं हॉस्पिटल बघा आता। उद्या तर याच्यापेक्षा डायरेक्ट धमाकाचा उद्या। तितक्यात काय मग तुमचा भाऊ गेला फटाक्याच्या दुकानावर गेल्याच काय आपले माणसं इथे थांबून होती। हे बघा दाजी आमचे हे बघा शाहूकार याचं नाव काय कमेंट मध्ये नक्कीच सांगा तुम्ही की नाही। सकाळ सकाळी पूजा पाठी करून लगेच लागला कामाला। तितक्यात काय तुमच्या भावाला आलता फोन आमच्या मोठे सरकारांचा या बापू म्हणले तुमच्यासाठी आम्ही इथं चिल्लर घेऊन ठेवल्या म्हणले घेऊन जा म्हणले चिल्लर। मग काय तुमचा भाऊ इथून चिल्लर घेतला आला वापस दुकानला आल्या लगेच काय आमच्या अण्णाची रमेश भाऊची जरा डीपली चर्चा चालू लागली। तितक्यात मग काय जरा लागवा म्हणलो आपल्या कामाला। तितक्यात मग काय आमचे डिस्पोचे MR आले ते गिफ्ट द्यायला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला। तुमचा भाऊ मग काय आमच्या अण्णा म्हणले घे रे बापू क्या म्हणले MR साहेब बी म्हणले घ्या बापू म्हणले फोटो थोडं होऊ द्या म्हणले आमची पण हवा। तितक्यात काय मग तुमच्या भावाचा जेवायचा टाइम झाला तुमचा भाऊ गेलता जेवायला जेवण मिळून येऊन करून आहे की नाही मग काय आपलं काम होतच बाकी पडून तसं ठेवून दिलं। तितक्यात मग काय आपले राजवाड बंधू आले ते जरा भेटले तर तितक्यात मग काय तुमचा भाऊ काढले बिल लावून मिळून टाकले। मग तितक्यात काय मग अजून संध्याकाळी डागा आले ते 2-3 ते काय तुमचा भाऊ लावून टाकले लिहून टाकले। तितक्यात मग काय आमचे तितक्यात राजू पाटील आलेत। तितक्यात काय आमचे अण्णा हिसाब घेऊ लागले काय पाटील म्हणले आज किती भाडे मारल्या काय नाही कसं वय काय नाही। तितक्यात काय तुमच्या भावाचा जायचा टाइम झाला तर मी म्हणू लागलो कधी संपत्ती काय नाही की आपला टाइम। तितक्यात काय आपला टाइम झालेच। सुरुवात आहे आपली इथूनच कुठून डायरेक्ट काउंटर पुसल्या। मग काय तुमचा भाऊ डायरेक्ट चिट्ट्या मिट्ट्या काढला कसं डायरेक्ट जरा आज गिराईक जरा भरपूरच होता आपल्या दुकानला फुल रश होतं। तितक्यात काय मग तुमच्या भावाचा जेवायचा टाइम झालता जेवण वगैरे सगळं करून आल्याच्या बाद काय आपल्या दुकानला आलत्या यशांना कोंडावार त्यांना जरा आलते जरा चर्चा मिरच्या चालली। मग आमच्या अण्णाची फुल रुंदीमध्ये चर्चा चालू लागली। तुमचा भाऊ मस्त इकडे एन्जॉय करू लागला गॉगल मिगल घालून। त्यात काय मग आपले कदम साहेब आलते कदम साहेब जरा वसुली केलेत आमच्या इथली वसुली ते करू नाही की नाही। मग कदम साहेब जरा थकून नाही की नाही आराम करू लागले बसले तर जरा काय नाही बापू काय करा म्हणले काम बिम करावं लागते म्हणले। हे काय आमचं शेंडगे इथं जसं काय आमच्या याच्यावर जरा निरीक्षण करू लागले आमच्या दुकानाचं काय। मग तितक्यात तुमचा भाऊ जरा कधी टाइम होते किंवा विचारच करू लागले। तितक्यात काय मग आपण तुमचा भाऊ गाडी घेतलाय तिथून घेऊन जरा फेरफटका मारलाय। तितक्यात काय मग आपले राजू पाटील दुकानातून बाहेर निघलेत जरा जाऊन येतो म्हणले थांब म्हणले जरा। तितक्यात काय मग आपल्या पाटील आले की पाटला जर आमच्या मालकाचा जरा हिसाब चालू लागले आता गाडीचा धंदा वगैरे काय किती झाले ते सगळे बघू लागलेत। ज्यांना म्हणू लागलेत काय पाटील किती भडे मारले सांगा पटापट। मग काय तुमच्या भावाचा जायचा टाइम जरा 1 घंटाभर होताच। तितक्यात काय मग आमचे मामाश्री आलते आता आम्हाला जायचं होतं उद्या जरा फिरायला तर मामाश्री आहे की नाही आमचे चर्चा करू लागलेत नाही म्हणले आता आम्हाला उद्या फिरायला जायचं आहे म्हणले जरा ते भाडं ते डिस्कशन करू लागलेत। त्यात काय मग आमचे पाटील हात जोडलेत चला भेटूया। सकाळची सुरुवात झाली तुमच्या भावाची साफसफाईपासून कामं मी उरकून घेतले। मग तुमच्या भावाच्या मागे आले ते पेशंट जरा चिट्ट्या मिट्ट्या काढून घेतले सगळे पेशंट काढले। त्यात मग तुमच्या भावाचा जेवायचा टाइम झालताच। अण्णाला म्हणलो अण्णा चला म्हणलो आता जेवण मिळून करून येतो म्हणलो भूक लागली। त्यात काय मग तुमचा भाऊ जेवण मिळून करून आल्यावर पुढे ते आणून दिलो खाय म्हणलो माय आता खाय मस्त बस म्हणलो आता आपल्या दुकानावर जरा बघ म्हणलो निरीक्षण ते कर म्हणलो आपल्या दुकानात काय माल आहे काय नाही बघ म्हणलो जरा बघत राहा आपल्या दुकानाकडे आपल्याला पुढं चालून दुकान चालवायचं आहे म्हणलो।
हे बघा तिने तर दुनियाची खुशच होती. आज आमच्या दुकानला आलते आज तिने लई दिवसाच्या बाद. तितक्यात मग काय तुमच्या भावाचे का लागले होते कामाला लगेच डाग ते आलते काढून टाकले भाऊनं तुमच्या लिहून टाकले. मग काय तुमचा भाऊ का सुट्टी देते का. तितक्यात काय मग आपले आप्पा आलते. आप्पाला जरा दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मग काय आप्पाची अण्णाची चर्चा चालू लागली. अण्णा म्हणले जाय क्या म्हणले आपला चष्मा घेऊन ये म्हणले. लई दिवस झाले दुकानावर दिलेलं होतं अण्णाचा आमचा चष्मा. तितक्यात काय मग आपण गेल्या की मामाने लगेच काम चालू करून टाकलं. रुको म्हणले भैया तुम्हाला 10 से 15 मिनिट मी चष्मा बना के देते. मग काय मामाचे काचमीचं कटरिंग चालू होते. तितक्यात मग काय तुमचा भाऊ बोर होऊ लागला. चला म्हणले तोपर्यंत आपण जाऊ तर जरा गुळाचा चहा पिऊन होता. तिथं पियायला गेले तर काय मामा पण नव्हते आणि तुमच्या भावाला त्याच्यात काय कब्बी फुटकत भेटला. आता एवढं तर तुमच्या भावाचं नशीब चांगलं आहे. त्यात मग काय आपल्या मामाचा फोन आला. ये म्हणले भाऊ तुमचा झाले म्हणले चष्मा. बघ आमच्या अण्णा कशी दिसायला का चष्मा घालून राईट मध्ये. त्यात काय मग जे राहिलेलं काम होतं तुमचा भाऊ करून टाकले. पटापटा सगळे कामं उरकून टाकले. त्यात काय मग तुमचा भाऊ जरा निवांत झाले. निवांत झाल्याच्या बाद मग यांची सायलेंट चर्चा चालू लागली. हे जर भाषा जर कोणाला जर समजली तर मला नक्कीच कळवा. मग काय आपल्या जायचा टाइम झाला तर तितक्यात काय मग आपले यशांना आले ते जरा भेटलेत. काय चालले काय नाही भाऊ म्हणले चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बघ आज तुमचा भाऊ डायरेक्ट दुकानात पूजापाठ करू लागले. तितक्यात डाग घालते. तुमचा भाऊ काढला लावून टाकला. तितक्यात काय मग आपले 2 भाऊ आलते. साई भाऊ आणि बाजू भाऊ जरा आलते. जरा चल भाऊ म्हणले काहीतरी खर्चा मिळले. काय भाऊ गाडी मिडी घेऊन राईट झालते. तितक्यात मग काय भाऊ म्हणले चला भाऊ काहीतरी खर्चा मिरच्या होऊ दे म्हणले. मग आता जाऊ द्या बा म्हणलो. लई दिवसाचा बाद माझा भाऊ आले. साई भाऊ काहीतरी खर्चा मिरच्या होऊन जाऊ द्या म्हणलो. मग भाऊला घेऊन गेलो कुठं डायरेक्ट आपल्या रामदेव बाबा धाब्यावर. चला भाऊ म्हणलो काय खातोस ते खाय. चल जाय म्हणलो दे म्हणलो ऑर्डर काय देतोस ते. तितक्यात मग काय तुमचा भाऊ राईट पैकी बसून होता खुर्चीवर. मग काय भाऊ म्हणले चल भाऊ ये आपलं टेबल घे इथं बसूत म्हणले. तितक्यात मग काय भाऊ तुमचा राईट पैकी जेवले मिवले तर भाऊचे मग नाटकं चालू झालेत. नाही भाऊ मला झोप यायली मला कट्टाचे आले आता जायचं इथून. हे बघा बाजू भाऊ मी तर इथं झोपतो म्हणू लागले. भाऊ काय बी होऊ दे म्हणले आता इथं झोपतो म्हणले. भाऊ तर इकडे परेशान होता. भाऊ मला झोप यायली. तितक्यात मग काय चला म्हणलो कामधंद्याला बघू द्या म्हणलो. हे काय भाऊ म्हणले आपले बिल असे उठून गेलेत की भाऊ आता डायरेक्ट यायनेच बिल देणार आहेत. भाऊ बिल देणार होते तुमचे. भाऊला सोडलेत मागं यायला जाईल तिथं जाऊन भाऊ बिल काय झाले किती झाले. तितक्यात मग काय भाऊ तर आमच्या गाडीवरच मान टाकून देऊ लागला. भाऊ लई झोप यायली. मग काय तुमच्या भाऊची गल्लीत झाली एंट्री. भाऊ गल्लीत गेले की म्हणले काही ना काहीतरी धमाका होतेच. तितक्यात मग काय शानमाड भाऊ होते. बॉम्ब मी मग डायरेक्ट हातातच होते. मग आता तुमच्या भाऊच्या गल्ली पुरी सुमसाम होती. चला म्हणले गल्लीवाल्याला थोडं सतूत म्हणले. आता हे काय डायरेक्ट बूम. ये बघा डायरेक्ट बूम बॉमिशी. आता डायरेक्ट जरा गल्लीमध्ये कसं जरा मॉल केल्या जरा जाऊन मस्त धिंगाणा केल्या गल्लीमध्ये. बॅक टू बॅक मग डायरेक्ट बॉम्बच होत. डायरेक्ट बार होय निवळच. बघा कसला गर्दा होता. लोक गल्लीतले परेशान. बापू बसा रे बापू म्हणले तुमची दिवाळी काय संपत्ती की नाही. मग काय आमच्या जरा बालू भाऊला भेटल्या काय नाही भाऊ इस्त्री गरम करू लागले. मग आपले भाऊ भेटले तर बरं केल्या भाऊ म्हणले येच पाहिजे होते म्हणले. तितक्यात मग काय भाऊ शानामाड भाऊ का आमच्या गपचूप बसतात काय. 2 पोरं होते त्याची मजा घेतली. त्याला सतुलेच जरा बा काय रे कुठल्या काय नाही काय करायला काय नाही गल्लीमध्ये. हा कसं काय आल्या तुम्ही आमच्या भाऊ बघ म्हणले येईना कुठून आले की काय नाही की बोले आपल्या गल्लीमध्ये येऊन इथं धिंगाणा करायला बोले कचरा करायला बोले. तितक्यात मग आपले ओम भाऊ आले ते. ओम भाऊ जरा बोलल्या मिळल्या. ओम भाऊ म्हणलेत भाऊ थोडं मध्ये बी स्टोरी दाखवू म्हणले लोकायला थोडं फॉलो मी करा म्हणून तुमच्या भावाला. तितक्यात मग तुमचा भाऊ आला त्या दुकानला. मालक आमचे मोबाईलमध्ये परेशान होते. तुमच्या भावाचा जरा कसा जायचा टाइम झाला. तितक्यात काय मग आपले राजू पाटील आले त्या दुकानला. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजची आपली दिवसाची सुरुवात झाली भाऊच्या हॉटेलपासून. तितक्यात काय भाऊनं गाडी काढली. मग झाली आपली एंट्री गल्लीत एंट्री झाली की बाद शानामाड भाऊ भेटले इथं. हे बघा इकडे चर्चा चालू लागली. तितक्यात मग काय आपले 2 भाऊ भेटले इथं. काय चालले काय ना भाऊ. तितक्यात मग काय शानामाड भाऊ अंगो मिंगो करून डायरेक्ट 2 बॉम्बच घेऊन आणलेत की हातात. मग काय जाळ आहेत मग आता फिक्सच आहे. मग आता एका इकडे भाऊनं बॉम्ब लावून टाकल्याच काय बार निव्वळ बार कसला आहे धुप्पट डायरेक्ट गल्लीचा हा डिश आहे आपल्या. मग का भाऊ आले ते चहा पियायला इथं. डायरेक्ट चहा मिळा पिल्या भाऊ गेले डायरेक्ट कुठं चला दाखवतो आता तुम्हाला. भाऊ गेलेत कुठं बघा. हे बघा हटल्या अत्तर भाऊच्या दुकानला. अत्तर भाऊचं अर्ध्याच्या वरी दुकान पुरा खाली झालता. मग आपल्या भाऊच्या दुकानला गेले त्या दुसऱ्या आपल्या शाहूकार त्यांच्या दुकानला. यांचं बी अर्धपारच्यावर दुकान खाली झालं. मग काय तितक्यात भाऊनं 2 फटाके ढापले त्या दुकानहून. ढापून आहे की नाही मग भाऊ इकडे आपल्या गल्लीत जाळ करू लागले. तितक्यात मग काय आपले 2 भाऊ भेटले तर जरा खुश झाले. बघा कशी किती खुशी झाली भाऊला भेटून.
तितक्यात मग काय, हे बघा हे बारका पोरग इकडे बॉम्ब फोडले की भाऊ इकडे परेशान. तितक्यात का ओम भाऊ आलते आपले, भाऊ भेटले काय म्हणले काय नाही भाऊ, मग आपले काय भाऊ आलते बघा, भाऊची मजा जमनाच. मग भाऊ घेतलेत घरातून फटाके, चल भाऊ म्हणले आता वाजूत म्हणले, गल्लीत जरा जाळ करूत म्हणले. हे काय इकडं हे बघा लावले की पुरी गल्ली परेशान. हे बघा लोक म्हणाले तर हे बापू, हे बघा लोक डायरेक्ट घरातून निघून शिवा द्यायलेत भाऊला. एवढी तर इज्जत आहे भाऊची आता गल्लीत. मग काय भाऊ म्हणले चल भाऊ तुझ्या घरासमोर वाजू. हे बघा आपल्या घरासमोर वाजवली निव्वळ धुप्पटच आहे. मग काय चल भाऊ म्हणले तुला फिरून आणतो म्हणले, बोर होऊ लागले तसे गल्लीत बसून. हे बघा भाऊ कशी गाडी पार्किंग मध्ये लावायलेत आपली. हे बघा मग आपले पोरे भेटले सगळे. हे बघा राडा इशे आजचा फुल राडा. मग काय भाऊ हे बघा तुमचे निघलेत कुठं, तर भाऊला घ्यायचा होता आपल्या प्रशांत भाऊला मोबाईल घ्यायचा होता. हे बघा भाऊ किती खुश झालेत मोबाईल घ्यायचा म्हणून. डायरेक्ट 17 मोबाईल घेतले भाऊन आज डायरेक्ट बुंबा मिशे. एका मोबाईलसाठी भाऊ न आहे की नाही 10 ते 15 पोरं होते भाऊचा एकच मोबाईल घ्यायसाठी. हे बघा भाऊना खोलल्या मोबाईल मस्त राईट पैकी दाखवलेत. मग आपल्या भावना मोबाईल घेतले. मोबाईलचं नाव कमेंट मध्ये लवकरच सांगा मला. तितक्यात काय भावना घेतलेत मग एंट्री जिथून आपल्या नीलकमलवर चहा म्या पिल्या सगळेजण. चहा ते पिऊन चला बोले भाऊ आता गल्लीत जाऊन आपल्याला राडा करायचा आहे म्हणले. मग काय करू लागले तर काय नाही, आमची गल्ली परेशान पूर्वक करू लागले त्याने. मग काय तितक्यात ये बघा फुल तयारी चालू झाली मग आपली राड्याची. पुरे पोरं जमले होते. चला बोले आज तर काही खरं नाही म्हणले गल्लीत. ये का भाऊ आपले रेडीच इकडं राडा करण्यासाठी. ये बघा बॉम्ब मी शेडार आहे तसा बूम. हे बघा चित्रे नुसते चित्रे आहेत आज लय फुल हाड. हे बघा तितक्यात का बरं आज सुट्टी दिली नाहीत गल्लीमध्ये आज फुल राडे होते आज. हे बघा नवीन प्रयोग, डायरेक्ट प्रयोग, आज फुल प्रयोग विषय होता. आजचा विषय लय हाड आहे आज. मग आपले पोर काय थांबतात काय, लगेच दुसरी तयारीला लागली तिकडे. ये बघा आमचे भाऊ तर डायरेक्ट हातातच फोडू लागले ढिशक्या. आकाश भाऊ म्हणतात. ये बघा जमणार आज फुल राडे होते आज आपल्या गल्ली. चला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.